आत्ताच बसमध्ये उतरून बस स्टॉपवरून चालत चालत थोडासा पुढे आलो, रस्ता क्रॉस केला आणि इथे फायनली आहे विक्रांतचं अपार्टमेंट. जेव्हा ते पहिल्यांदा इथे येऊन राहिले होते स्वीडनमधले जे व्ह्युअर्स आहेत, यूट्यूब फॅमिली मेंबर्स आहेत, ते आपल्याला भेटले इथे. हाय हॅलो नमस्कार, मी शिवानी तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. तर जसं की तुम्हाला माहिती आहे, मी आता स्वीडनमध्ये आणि स्वीडनमधल्या डेली रुटीन लाईफस्टाईल आणि विजिटिंग प्लेसेसचे व्हिडिओज मी तुमच्यासाठी घेऊन येत असते. आणि अजूनपर्यंत तुम्ही ते बघितले नसतील तर नक्की बघा. आणि अजूनपर्यंत जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. सो आता तुम्हाला दिसत असेल की मी व्हिडिओच असा मेट्रोमधून स्टार्ट केलेला आहे. याच्यावरून तुम्हाला कळलं असेल की आम्ही कुठेतरी चाललो आहोत मस्त असं फिरायला. तर आज आम्ही हेल्सिंगबर्ग सिटी फिरायला जाणार आहोत आणि ती सिटी खरं तर विक्रांतसाठी खूप जास्त स्पेशल आहे. तर ती का आहे, काय कारण आहे, हे आम्ही तिकडे गेल्यावरच सांगेन मी तुम्हाला. तर आता आम्ही मेट्रोमध्ये बसलेलो आहोत आणि थोड्याच वेळामध्ये आम्ही तिकडे पोहोचू. सो आजचा दिवस खरं तर मस्त आम्ही तिकडे एन्जॉय करणार आहोत आणि काय म्हणतो एक छान छोटीशी अशी फॅमिली पिकनिक सारखं आम्ही तिकडे एन्जॉय करणार आहोत. तर हे सगळा व्हिडिओ मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे, त्यामुळे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघत राहा. हाय विहिका. झोपलाय का ग? झोपलाय हॉर्स. अजून काय काय दिसतंय तुला? काय काय आहे? विंडमिल्स. सो आत्ताच आम्ही मेट्रो स्टेशनच्या बाहेर आहोत थांबलेलो आणि मेट्रो स्टेशनच्या बाहेरचा एरिया पण एवढा सुंदर आहे ना, एकदम पॉश एरिया आहे. आणि येस, मी तुम्हाला जसं म्हटलं होतं की आता हेल्सिंगबर्ग ही जी सिटी आहे ही विक्रांतसाठी खूप जास्त स्पेशल आहे. तर ती का, तर विक्रांतच तुम्हाला सांगतील. खरं तर मी जेव्हा पहिला स्वीडनमध्ये आलो होतो पहिल्यांदा, तेव्हा हेल्सिंगबर्ग मध्ये आलो होतो. जवळजवळ 10 महिने मी हेल्सिंगबर्ग सिटीमध्येच थांबलो होतो आणि त्यामुळेच ही खूप स्पेशल आहे माझ्यासाठी. मला सगळं आठवत आहे की मी पहिल्यांदा कुठे आलो होतो, बरोबर इथेच थांबलो होतो असं. आणि असा इकडचा एक फोटो काढला होता, पहिला फोटो. फोटो तो असेल तर एकदा टाकू. तो जर असेल तुमच्याकडे तर नक्की आपण व्हिडिओ मध्ये टाकू. काहीच माहित नव्हतं कुठे जायचं, काय करायचं, एकदम आपण म्हणतो ना कावरा बावरा, तसंच झालं होतं माझं. हो तेच ना, कारण बाहेरच्या देशात पहिल्यांदा कुठेतरी तुम्ही इंटरनॅशनल ट्रॅव्हल केलं आणि ते सुद्धा डायरेक्ट युरोपमध्ये येऊन स्वीडनमध्ये ह्या सिटीमध्ये ते उतरलेले होते. आणि त्याच्यानंतर सगळं ते टॅक्सीचं पूर्ण सेक्शन आहे हे. आणि मी तर विचारलं होतं टॅक्सी आणि ते ऍड्रेस दाखवला, या ऍड्रेसवर जायचंय. तर ते मला म्हणले की काही नाही, एकदम जवळच आहे, तुम्हाला टॅक्सी पण लागणार नाही, तुम्ही असंच जावा, 1 किलोमीटरच आहे ते म्हणले. म्हणजे एवढे चांगले होते टॅक्सीवाले पण. नाही खरंच हेल्पफुल होते ना तेव्हा सगळं, आणि अजून पण आहेत खरं तर, असं नाही. बघूया जमलं तर आपण घरी पण जाऊयात, ते तिथल्या अपार्टमेंट दाखवता आलं तर बघूया बाहेरून. येस. मग विक्रांत आधी सगळ्यात पहिल्यांदा कुठे राहिलेले होते स्वीडनमध्ये हे आज आपल्याला ते दाखवतील. खरं तर मला पण नाही माहितीये, मी पण आज पहिल्यांदाच आली आहे, ते मला पण दाखवणार आहेत पहिल्यांदा. तुम्ही म्हटलं की तुमच्याबरोबर सुद्धा शेअर करावं. आणि खूप साऱ्या मेमरीज आहेत विक्रांतच्या इथे. आणि इकडे मी नाही राहिलेली आहे. विक्रांत जेव्हा आले होते तेव्हा ते एकटेच इथे आलेले होते. सो तेव्हा ते राहिलेले होते आणि मग मी म्हटलं की चला आता आज त्यांच्या सगळ्या ज्या जुन्या आठवणी आहेत त्या सगळ्या आपल्याबरोबर त्या शेअर करणार आहेत. सो चला. विहिका, सो इथून बाहेर पडताच तुम्हाला दाखवते मी, इतका सुंदर असा समुद्र दिसतो. आणि इकडून सुद्धा फेरीज जातात खूप वेगवेगळ्या कंट्रीमध्ये, नाही का. इकडे पण एक फेरी थांबलेली आहे बघा. कुठे? कोपनहेगन, नॉर्वे. हा, तिकडे दोन्हीकडे जातात आणि मस्त सगळा एरिया आहे. प्लस आहे ना इकडे सायकल्स वगैरे पण लावलेल्या आहेत.
विक्रांत आपल्याला काहीतरी सांगायचंय, काय सांगायचंय? जेव्हा मी इथे आलो होतो तेव्हा पहिल्यांदा अपार्टमेंटची की या ग्रँड हॉटेल मधलं घ्यायची होती मला. मग असंच मी सर्च करत करत विचारत आलो होतो खरं तर कुठे ग्रँड हॉटेल. हे आहे ग्रँड हॉटेल. एंट्री होती, तिथून एंट्री होती. एंट्री घेतली. तर ही आहे इकडे पूर्ण अशी शॉपिंग स्ट्रीट आणि शॉपिंग स्ट्रीटच्या एकदम आहे ना समोर तुम्हाला जर काही दिसत असेल बघा एकदम मस्त असं भव्य, तर हे आहे इथला फोर्ट, इथला किल्ला आहे हा. आणि आपण तिकडे सुद्धा जाणार आहोत. तुम्हाला दाखवते मी आतून की युरोपियन किल्ले कसे असतात नाही का. त्यांचं स्ट्रक्चर कसं असतं, आर्किटेक्चर कसं असतं. सो हे सगळं दाखवते मी तुम्हाला आता तिथे गेल्यावर. तर आता आपण या किल्ल्याच्या आतमध्ये पोहोचलेलो आहोत आणि हा पूर्ण जो एरिया आहे ना तो पूर्ण किल्ल्याच्या आतला एरिया आहे. खूप मोठा असा गार्डन त्यांनी इथं केलेला आहे. लॉन वगैरे आहेत, रस्ते आहेत, जॉगिंग ट्रॅक वगैरे आत्ता सगळं मॉडिफाय केलेलं आहे. पण खूप मोठी जागा आहे. आणि माझ्या मागे जे तुम्हाला हे दिसतंय ना तर हे इथल्या हेल्सिनबर्गच्या राजासाठी त्यांनी बांधलेला एक छोटासा म्हणजे एवढा मोठा असा किल्ला आहे. छोटा नाही आहे खरं तर, तुम्हाला मी असं दाखवते. खूप मोठा असा किल्ला आहे आणि त्याची हिस्ट्री जी आहे ना तर ती इथे सगळी दिलेली आहे. तुम्हाला बॅक कॅमेराने सुद्धा दाखवते. सो हा जो किल्ला होता ना हा आधी असा दिसायचा, तुम्ही बघू शकता. असा त्याचं स्ट्रक्चर, आर्किटेक्चर, समुद्र वगैरे होतं, पाणी होतं इकडे. त्याच्यानंतर इकडे अशी सगळी घरं होती आणि मगाशी जो मी तुम्हाला समुद्र दाखवला तो हा इथला समुद्र होता. तो सो असं होतं आधी इथलं आर्किटेक्चर आणि इथला एरिया आधी असा होता. आणि त्याच्यानंतर जो तुम्ही आत्ता बघताय तो असा झालेला आहे मस्त असा. आणि हा जो फोर्ट आहे हा 1589 सालचा आहे. सो चला आता मस्त थोडा वेळ फिरूया इकडे नाही का. आणि तिकडे फोटोज वगैरे काढायला पण खूप छान असा स्पॉट आहे, तिकडे पण छान फोटोज काढूया. तर चला. तर इथे हे जे तुम्हाला मधलं राऊंड सर्कलमध्ये दिसतंय ना तर हे इथे लिफ्ट आहे. जेणेकरून तुमच्याकडे जर व्हीलचेअर किंवा स्ट्रोलर असेल तर तुम्ही तिथून लिफ्टने येऊ शकता. एवढ्या मोठ्या ज्या स्टेअर्स आहेत ते चढून यावं लागत नाही. आणि इथे तुम्ही बघू शकता इथे प्री वेडिंग फोटोशूट सुद्धा चालू आहे. तर इथे जसं मी तुम्हाला म्हटलं होतं मस्त असा स्पॉट आहे फोटो काढण्यासाठी. कारण इथून ह्या किल्ल्यावरून आहे ना इथल्या टॉपवरून पूर्ण हेल्सिनबर्ग सिटी दिसते. सो तुम्ही बघू शकता पूर्ण आपल्याला तिकडे समुद्र सुद्धा दिसतो आणि ही फुल सिटी आपल्याला इथून दिसते आणि खूप मस्त व्ह्यू आहे. सो फोर्ट वगैरे बघून झाला आणि तिथं थोडंफार छान फिरल्यानंतर आता आम्ही परत सिटी एक्सप्लोअर करण्यासाठी निघालेलो आहोत. मस्त सिटीच्या या स्ट्रीटवरून फिरत आहोत आणि खूप सुंदर अशी स्ट्रीट आहे. तर आता आणि विक्रांत मला सांगत होते की ते जेव्हा इथे राहायचे तेव्हा ते इंडियन ग्रॉसरी स्टोअरमधनं सगळं जे आपला किराणा माल असतो ना महिन्याचा तो भरायचे. आणि ते म्हणले की ते इथे जवळच आहे, आपण जाऊन बघूया. म्हणलं ठीक आहे जाऊन बघूया. आणि इथल्या इंडियन ग्रॉसरी स्टोअरमध्ये काय काय इंडियन मस्त गोष्टी आहेत ते पण मी तुम्हाला दाखवते. कसं आहे स्टोअर ते पण मी तुम्हाला दाखवते. सो चला. सो आज फ्रायडेला इकडे फार्मर्स मार्केट भरलेलं आहे बरोबर ना. एव्हरी फ्रायडेला असतं इथे. आणि तुम्ही बघू शकता सगळे भाजीपाला टेंट वगैरे लावून भाजीपाला विकतात. तिकडे बॅग्स वगैरे आहेत, छान छान ड्रेसेस आहेत. तर असं सगळं इथे लागलेलं आहे. मस्त बाजार लागलेला आहे म्हणू शकतो, आठवडी बाजार. तर बघूया आपण काय काय आहे नाही का. इंडियन ग्रॉसरी स्टोअर जे आहे ना ते खूप मोठं आहे आणि मला वाटतं मॅडम आपल्याकडे आहे त्याच्यापेक्षा खूप मोठं आहे नाही का हे. आणि सुरुवातीला खूप छोटं होतं खरं तर हे. हो का. 4 वर्षापूर्वी म्हणतात की सुरुवातीला खूपच छोटं होतं आणि आता खूप मोठं झालेलं आहे. तर बऱ्याच गोष्टी आहेत इकडे बघा. सगळे आपल्याकडे मिळतात. त्या डाळी आहेत, पोहे आहेत, त्याच्यानंतर चुरमुरे आहेत, त्याच्यानंतर भरपूर मखाना वगैरे आहे. आणि आपले सगळे इंडियन जे मसाले आहेत ना ते पण आहे. प्लस इथे लोणचं, आपल्याकडे जी लोणची मिळतात ना सगळ्या प्रकारची लोणची आहेत. तुम्हाला दाखवते.
तर इकडे बघा गुजराती पिकल एक आहे इथे छान आणि भरपूर सारे आहेत वेगवेगळ्या प्रकारचे पिकल. लिंबाचं लोणचं आहे, त्याच्यानंतर कैरीचं आहे, झुंदा असतो ना तो आहे, भरपूर सारे. आणि ना मी शोधत होते खरं तर शेजवान चटणी घेतली. टिकाचे हेअर कलर आहेत, हेअर ऑइल आहेत, त्याच्यानंतर पॅराशूट तेल आहे आपल्याकडे मिळते ते, वाटिकाचा शॅम्पू आहे. तर ह्या सगळ्या आहे. त्याच्यानंतर इकडे बघा अगरबत्त्या आहेत वेगवेगळ्या फ्लेवरच्या, मोगरा, चंदन आणि लव्हेंडर वगैरे, रोज. त्याच्यानंतर चहाचे पण किती वेगवेगळे प्रकार आहेत बघा. वाघबकरी चाय आहे, ताजमहल चाय आहे, टाटा टी आहे प्रीमियम, रेड लेबल आहे खाली. इकडे मला मेहंदीचे कोन पण दिसलेले आहेत, तुम्ही बघू शकता. मी आता एक मेहंदीचा कोन घेतला आणि विक्रांत तिकडे बिल करतायत. सो चला. सो आत्ताच आमची सगळी इंडियन ग्रॉसरी स्टोअरमधून तुम्हाला दाखवलं मी, थोडीफार शॉपिंग केली आम्ही तिथे. आणि मेन म्हणजे खूप छान गोष्ट अशी झाली तिकडे त्या शॉपमध्ये की मला आपले जे व्ह्युअर्स आहेत, यूट्यूब फॅमिली मेंबर्स आहेत, ते आपल्याला भेटले इथे. आणि त्यांच्याशी बोलून खरंच खूप छान वाटलं. त्यांनी म्हणजे ओळखलं लगेच गेल्या की शिवानी का, आम्ही तुमचे व्हिडिओज बघतो. तर तुमचे असं छान बोलले ते आपल्याशी. आणि एक म्हणजे दोघी जणी होत्या, एक पुण्याचे होते आणि एक मुंबईचे होते. सो मला खरंच खूप छान वाटलं. हेल्सिंगबर्गमध्ये मला आपले माणसं अशी भेटले, ओळखीचे माणसं भेटली, त्याच्यामुळे खरंच खूप छान वाटलं. हो, आता आम्ही बसमध्ये बसलेलो आहोत आणि विक्रांतच्या अपार्टमेंटच्या इथे जाणार आहोत जिथे ते आधी राहत होते. सो चला आता बसमध्ये आहोत बसलेलं आणि एकदम थोडाच वेळ लागणार नाही का पोहोचायला, 5 मिनिटात पोहोचणार आपण तिकडे. सो चला. आत्ताच बसमध्ये उतरून बस स्टॉपवरून चालत थोडंसं पुढे आलो, रस्ता क्रॉस केला आणि इथे फायनली आहे विक्रांतचं अपार्टमेंट. जेव्हा ते पहिल्यांदा इथे येऊन राहिले होते स्वीडनमध्ये पहिल्यांदा आल्यानंतर. आणि खूप भारी वाटते. आणि ते बघा ना, ते किती खुश आहेत, ते एकदम पुढे जाऊन थांबले पण ते बिल्डिंगच्या इथे. सो तुम्हाला दाखवते मी आता. तर ही आहे बिल्डिंग, इथे एंट्रन्स आहे आणि 3rd फ्लोअरवर अपार्टमेंट होतं वरती. 3rd फ्लोअरला तिकडे, फर्स्ट, सेकंड, 3rd तिकडे एकदम वर. पण बॅक साईडचं होतं हे फ्रंट. अच्छा, हा फ्रंट साईडचं होतं. बरं. आणि इकडून तुम्ही आतमध्ये जायचे आपले. भारी वाटतं, एकदम नवीन, पूर्ण आपल्या फ्लॅशबॅक मध्ये गेल्यासारखं वाटतं. आठवणी सगळ्या ताज्या. आणि एकटेच होते ना तेव्हा, काय मजा. आणि तेव्हा कोरोना होता, त्यामुळे अपार्टमेंट मध्ये जास्त आम्ही थांबलो होतो. मी आणि माझा नेबर होता दीपांशू म्हणून. सो आम्ही दोघंच असायचो. सो तेव्हा जास्त इथे टाइम स्पेंड केला, त्यामुळे इथे जास्त आठवणी आहेत. तरी आपण सगळ्या त्या इंडियन न्यूज बघायचो, त्यामुळे त्या टेन्शनमुळे आम्ही जास्त बाहेरच नाही पडायचो. नाही, कोरोना इथे पण होता तेव्हा, पण लॉकडाऊन नव्हतं. लॉकडाऊन नाही झालं फक्त. आणि खरं तर स्वीडनमध्ये कधीच लॉकडाऊन नाही झालं. याची न्यूज पण आली होती की सगळीकडे लॉकडाऊन झालंय, फक्त एक स्वीडन आहे की जिथे लॉकडाऊन झालं नव्हतं. आणि ही सोसायटी जी आहे ना, ती पण खूप छान आहे, एकदम शांत अशी आहे ना एकदम. आणि सगळीकडे असे ट्रीज वगैरे आहेत, त्याच्यामुळे सावली पण खूप छान आहे, नाही का. मस्त आहे, हवेशीर अशी सोसायटी आहे. तर भारी वाटतंय. आणि विक्रांतला सगळं इथे कळणार पण नाही की हे डस्टबिन म्हणजे काय म्हणतात, डस्टबिन रूम आपण म्हणू शकतो. हा, कचरा टाकण्यासाठी. आणि 3 महिने मला कळलंच नाही की कचरा कुठे टाकायचा आहे, कारण काय एवढं स्वच्छ दिसतंय इथे. त्यामुळे मी म्हणायचो इथे नसेल टाकायचं, काहीतरी वेगळंच असेल. त्यामुळे मी बाहेरच कुठेतरी टाकायचं बाहेरच्या डस्टबिन मध्ये. पण हे इतकं क्लीन आणि व्यवस्थित आहे ना, त्यामुळे. तर पहिल्यांदा आलं म्हणल्यावर कोणाला काहीच माहिती नसतं ना, कुठे काय, म्हणजे प्रत्येक गोष्टीची वेगळी सिस्टीम आहे. प्लस इथे जर तुम्हाला कपडे वगैरे पण वॉश करायचे असतील तर त्याच्यासाठी पण सेपरेट लॉन्ड्री रूम असते, जिथे तुम्ही तुमचे कपडे म्हणजे नाही का टाइम आपण सेट करायचा असतो. हा, सिलेक्ट करायचा असतो आणि त्या टाइम नुसार जाऊन मग आपले कपडे छान वॉश करून घेऊन यायचे असतात. तर अशा भरपूर साऱ्या गोष्टी आहेत इकडे वेगळ्या. जेव्हा आपण पहिल्यांदा येतो तेव्हा या सगळ्या गोष्टी आपल्याला समजत नाही, पण हळूहळू इथे राहिल्यानंतर
इथं सगळं समजून घेण्यासाठी थोडासा वेळ लागतोच. आणि ही सगळी प्रोसेस तुम्ही किती एन्जॉय केली? खूप एन्जॉय केली, नाही का? पहिल्यांदा प्रत्येक दिवशी काही ना काही नवीन असायचं, काही ना काही नवीन ऐकायला बघायला मिळायचं, असं खूप भारी वाटायचं. पहिल्यांदा नाही का असं इंटरनॅशनली पहिल्यांदा कुठेतरी गेले होते. आणि असं पण नाही की विक्रांत खूप नाही का इंटरनॅशनल ट्रिप्स वगैरे केलेले आहेत, असं पण नव्हतं नाही का. म्हणजे पहिल्यांदाच कुठेतरी बाहेरच्या देशात गेले आणि तेही कामासाठी, आणि ते पण स्वीडनमध्ये, युरोपमध्ये. सो ही खरंच खूप भारी गोष्ट आहे आणि प्राऊड फील होता आम्हाला सगळ्यांनाच विक्रांतबद्दल. तर चला, आणि विका आत्ता उठली बघा झोपेतून. ती मगाशी उठली असते तर तिला त्यांनी बघितलं असतं पप्पा कुठे राहत होते आधी. सो चला.